छोटीशी गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. एक राजा असतो, तो दरबारामध्ये विडा ठेवतो. शेळी चारून आणायची, पोटभर चारून आणायची. मी परीक्षा घेणार आणि परीक्षेत उत्तीर्ण नाही झाला तर मग त्याला जेलमध्ये टाकणार. पण परीक्षेत उत्तीर्ण झाला तर अर्ध राज्यही देणार, माझी एकुलती एक कन्याही देणार. भली भली लोक नापास झाली, पण एक ऋषी शेवटी बुद्धिमान होते. ते म्हणाले, राजा मी चालून आणतो. घेऊन गेले, जाताना एक दांडकं घेऊन गेले छोटस. आणि त्या शेळीला असं जगात पालाच नाही का, त्या शेळीला आवडत नाही. तो प्रत्येक तिला दाखवायचा नमुना, आणि ती खायला गेली का तिला जीभ तोंडावरती तडका द्यायचा, फटका द्यायचा. मारून मारून तिचं तोंड सुजवलं. आणि सायंकाळपर्यंत, दुपारपर्यंत साधारण त्या शेळीच्या लक्षात आलं, आपण पाला खाण्याकरता जीभ बाहेर काढली का हा फटका देतो. याचा अर्थ आपल्याला पुढे आणखी जास्त अवनती होऊ नये, दुःख होऊ नये असं वाटत असेल तर पाल्याचा मोह आवरलेला बरा. शेळी सावध झाली. सायंकाळी ते अनेक जण आणायचे तर शेळी अशी ताणून यायची, पोट म्हणजे ते अशी बळत चालायची. कारण जितकं तिला चांगलं चांगलं खाऊ घालायचे, कारण हिने संध्याकाळी खाऊ नये म्हणून. राजाला म्हणायचे, बघा पोट चांगलं फुटायला आलं, इतकं भरलेलं आहे. राजा म्हणायचं, तसं नाही, मी परीक्षा घेणार. तिने काही खाल्ला नाही पाला, मग तुम्ही पास झाला. पण तिने पाला खाल्ला, हा नापास झाला, जेलमध्ये टाकला. मग साधू घेऊन आले. राजे म्हटले, दिवसभर शेळी आता फुल झालेली आहे. म्हटलं, अरे तिचं पोट पर खपाटेला गेलं. पर ते दोन्ही बाजूचे हाताने चिकटायला आले. म्हणजे राजे रोज परीक्षा घेतात तशी घ्या. मग शेळीने पाला खाल्ला, मग मला नापास करा. रोगाची रोजची परीक्षा तशीच घ्या. राजेवर शाही आसनावर बसलेत आणि घासाचा त्याला पाला दाखवला. शेळी, साधू त्या कोपऱ्याला, शेळी या कोपऱ्याला. साधूंनी दांडका असं वर तिला दाखवलं. शेळीने रिवर्स गिअर टाकला. ती म्हणजे, नको गो बाया, नाही तर आणखी मार खावा लागेल. दृष्टांत संपला. आपलं मन ही शेळी आहे आणि तिचे 4 पाय म्हणजे इंद्रिय म्हणा. त्याला आपण शमरूपी फटका दिला पाहिजे. म्हणजे परमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वाचतापासून मनाला आवर घातली पाहिजे. आणि अशा पद्धतीने मनाला आवर घातली म्हणजे मनावरती आपल्याला मनोजय साधता येतो. ध्यान कसं करावं म्हटले, जित संग, जितासन आणि जित श्वास आणि जितेंद्रिय होऊन ध्यान करता येतं. हे राजे परीक्षितीने शुकदेवाला विचारलेले प्रश्न. जितासन, आसनावरती विजय मिळवावा लागतो. जितसंग, कुसंग विसंग त्यागून सत्संग धरावा लागतो. संताची संगती मनोमार्ग गती. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. होई गो होई गो होई गो होई गो तेड़ो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. उत्तरेतलं गीत आहे. आणि आपल्या माऊलीने तेच सांगितलं, संतांची संगती मनोमार्ग गती. आकाळवा श्रीपती येणे पंथी किंवा एक प्रसिद्ध चौकड्याचं वचन, बैसता संतांची संगती. कळो आले कमळापती आपले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. आणि उपनिषदातलं प्रसिद्ध वचन आहे, सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्व निश्चलतत्वे जीवनमुक्त. म्हणून जित संग आणि जित श्वास, प्राणावर प्राणायाम केला का जित श्वास होत आहे. आणि जितेंद्रिय सारसाही विघडता. होय ओहा होनी वत्ते काढिता. का भनंग दवडियता भाणयावरुणी. माते पुढोनी बाळक काळे नेता ये कुलते एक. होय का उदक तुटता विना तैसे विषयाचे घर. इंद्रिय सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साहती. पण क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, मग साधिले अवीट निज सुख. यत्तदग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम्. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आणि विषयेंद्रिय संयोगात यत्तद अग्रे अमृतोपमम्
परिणामे विषमीव तत्सुखम राजसंस्मृतम यदग्रेच्यानुबंधे च सुखम मोहनमात्मना निद्रा आलस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहृतम. ते मनाला सांगावं, तामस सुख आधी अंती दुःख देणार आहे, राजस सुख आधी सुख अंती दुःख देणार आहे, आणि सात्विक क्षणवर आरंभी दुःख देतं, मग परिणाम त्याचा दिव्य असतो. म्हणून हे मना, हे सात्विक सुखाकरता तू प्रयत्न कर. मग नंतर पुन्हा राजा परीक्षितीने शुकाचार्याला विचारलं, ही सृष्टी कशी निर्माण झाली. आता हा प्रश्न थोडासा किचकट आहे, पण अगदी सरळ सरळ 2 मिनिटात बघा. ही सृष्टी कशी निर्माण झाली तर सांगितलं काही नाही. आपण काल परवा जाता जाता थोडासा त्याचा अगोदर उल्लेख केला. स्वभाववाद, ईश्वरवाद, नियतिवाद, काळवाद, यदृच्छवाद. त्यामध्ये ईश्वरवाद हा श्रेष्ठवाद आहे, श्रुतियुक्ती अनुभूतीला अविरोधी आहे. ते परमात्म्याने कशी निर्माण केली. एखादा मनुष्य रस्त्याने चालला, त्याच्या करंगळीला एका बाळाने धरलेले, त्याला विचारलं, का हो गणपतराव कोणाचं आहे. त्यांनी सांगितलं माझंच आहे. त्याला विचारलं कोणाचं आहे, त्यांनी सांगितलं माझंच आहे. तर आपल्याला ते तर त्याच्या ठिकाणी एका स्त्रीचा स्वीकार करावा लागेल की नाही बोला. बाळ दिसत असेल तर एका स्त्रीचा स्वीकार करावाच लागेल. त्या पद्धतीने ब्रह्म चैतन्याच्या ठिकाणी हे जगत दिसत असेल तर एका मायारूपी स्त्रीचा स्वीकार करावा लागतो. आणि जगत त्रिगुणात्मक असल्यामुळे मायेला सुद्धा त्रिगुणात्मक मानावं लागतं. जगत अनिर्वचनीय आहे, मायाला अनिर्वचनीय मानावं लागतं. जगत सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे, कार्यान्वय आहे, माया सुद्धा तशीच मानावी लागते. मग एकदा माया मानली का तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. मग कशी केली तर पहिले माया, मायापासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रापासून सूक्ष्म सृष्टी. त्या पंचतन्मात्राच्या मिलित पंचतन्मात्रा म्हणजे अपंचकूट पंचमहाभूत, त्याच्या मिलित सत्वांशापासून अंतकरण, देहाच्या ज्ञानात साधन त्याला अंतकरण म्हणतात. आणि त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार, संकल्प विकल्प करणार मन, निश्चय करणारी बुद्धी, चिंतन करणार चित्त, आणि अनात्म पदार्थाचा अभिमान, तादात्म्य धारण करणारा अहंकार. आणि त्याच्या स्वतंत्र स्वतंत्र सत्वगुणापासून 5 ज्ञानेंद्रिय. आकाशाचं गुण शब्द आहे, वायूचं गुण स्पर्श आहे, तेजाचं गुण रूप आहे, जलाचं गुण रस आहे, पृथ्वीचं गुण गंध आहे. शब्दाला श्रोत्र जाणतं, स्पर्शाला त्वगिंद्रिय जाणतं, रूपाला चक्षुरिंद्रिय जाणतं, रसाला घ्राणेंद्रिय जाणतं, गंधाला रसाला रसनेंद्रिय जाणतं, गंधाला घ्राणेंद्रिय जाणतं. म्हणून स्वतंत्र सत्वगुणापासून 5 ज्ञानेंद्रिय, मिलित रजगुणापासून प्राण, त्याला स्थान आणि कार्यभेदाने प्राण, अपान, व्यान, उदान असे 5 नाव, आणि 5 उपप्राण, नाग, कृम, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र रजगुणापासून 5 कर्म इंद्रिय. वाणीने आपण बोलतो हे वाघ इंद्रिय, हाताने देत घेतो, पायाने जात येतो, बुध सुष्णाने मलमूत्राचं विसर्जन करतो, हे 5 कर्मेंद्रिय. आता 5 स्त्री 15, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 स्त्री 15, आणि 15 आणि 4 चित्त चतुष्टय, 15 आणि 4 19. हे 19 घटक आले की त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. शिर्यती ती शरीरा, किंवा सूक्ष्म देह म्हणतात, दह्य मानात देहा, किंवा त्याला सत्वही म्हणतात. सत्वा संजय ते ज्ञानम, सत्वगुणाचं कार्य आहे म्हणून. त्यालाच लिंग देह म्हणतात, लीन अर्थाचं ज्ञान होतं म्हणून. त्यालाच अतिवाहिक म्हणतात, अतिशय वेगाने एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातात. आपण सिम कार्ड बदलतो का हँडसेट बदलतो? सिम कार्ड नाही, हँडसेट बदलतो. सिम कार्ड तेच असतं. तसं स्थूल देह बदलतो आणि सूक्ष्म देह तोच असतो. ठीक ना, सूक्ष्म देह तोच असतो. मग या रूपाने आपण जर पाहिलं तर ही झाली पिंडी ते ब्रह्मांडी सूक्ष्म शरीर. आणि या पंचमहाभूताचं पंचकरण होतं. 1 मिनिट लक्ष द्या. रुपया किती आण्याचा असतो? 1 रुपया किती आण्याचा? 16 आण्याचा का 4 आण्याचा? 16 आण्याचा. 100 पैशाचा आणि 16 आण्याचा रुपया असतो. मग 16 आण्याचे 2 भाग केले तर किती होतील? 8 आण्याचे. कल्पना करा, 16 आण्याचं एक भूत आहे, आकाशभूत. त्याचे 8 आण्याचे 2 भाग केले. 8 आण्याचे 2 भाग केले, पुढचा जो 8 आण्याचा त्याचे पुन्हा 4 केले, ते किती किती आण्याचे होतील? तुम्ही थकलात काही की? 8 आण्याचं भूत आहे ना, 8 आण्याचं म्हणले 16 आण्याचं आहे ना. मग 8 आण्याचे 2 भाग केले, एक बाजूला ठेवला.
आता 8 आण्याचा हा एक भाग आहे, याचे 2-2 आण्याचे 4 भाग केले म्हणजे ते किती किती आण्याचे होतील? हा मग मी उत्तर दिलं, आता तुम्ही बोलायला लागलेत, अगोदर कुठे बोललेत? 2-2 आण्याचे 4 भाग, मग 8 आण्याचे स्वतःचे ठेवायचे, 5 भूत आहेत ना, याचे 2 भाग केले आकाशाचे. 8 आणे स्वतःकडे ठेवले, 2-2 आण्याचे 4 भाग केलेत आणि मग उरचे जे पुढची 4 भूत राहिले, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, त्यांचे 2-2 आणे प्रत्येकाचे घ्यायचे, म्हणजे ते बेचो 8, म्हणजे स्वतःचे 8 आणे आणि इतर चौघाचे 8 आणे, हे झालं पंचकृत पंचमहाभूत. असं प्रत्येकाचं करायचं आणि त्या पंचकृत पंचमहाभूतापासून ही दिसणारी स्थूल सृष्टी निर्माण होते. त्याच्यामध्ये 7 लोक वर असतात, 7 लोक खाली असतात. आतल, वितल, तलातल, सुतल, महातल, रसातल, पातल असे खाली 7 लोक आहेत. भूरलोक, भोरलोक, सोरलोक, मोहरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक असे वर 7 लोक आहेत. असे 14 भुवनाचं ब्रह्मांड आणि असं ही सृष्टी निर्माण होते. मग म्हटले त्या सृष्टी कोण निर्माण करतो? जेने हे विश्व निर्मिले. आणि 7 दिवसातून राजा परीक्षितीला शुकाचार्य म्हणतात, तुला मुक्त व्हायचं असेल तर त्या विश्वाचा निर्माता परमात्म्याला आपलंस करून घे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलच एक देखील. म्हणजे तो परमात्मा कोणाला प्राप्त होतो? म्हणजे भक्ताला. म्हणजे पण कोणत्या भक्ताला? तर चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन आर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. भक्ताचे 4 प्रकार आणि त्यामध्ये कोणत्या भक्ताला? आपीचेच सुदराचार हो भजन्ते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितोही सहा. भगवान शुकाचार्याला राजे परीक्षितीने विचारलं, तो ज्याचा शुद्ध आचार आहे त्यालाच प्राप्त होतो का? म्हणजे तसं काही नाही. कोळ्याचा कोणता शुद्ध आचार आहे? तर ते कोळ्यालाही भगवान परमात्मा प्राप्त झाला नाही. म्हटले मग तो वयोवृद्धाला प्राप्त होतो का? म्हणजे मग वयोवृद्ध म्हटलं तर ध्रुव बाळाचं कोणतं वय आहे? तर अवघ्या 5 वर्षाचा आहे, त्यालाही देवाची प्राप्ती झाली नाही. म्हटले तो सुशिक्षित जो आहे त्याला प्राप्त होतो का? म्हणले सुशिक्षिताला जर परमात्मा प्राप्त होतो. गजेंद्र आणि शबरी कोणत्या पाठशाळेत गेले? कुठल्याच नाही. नाही म्हटले मग तो उंच जातीमध्ये जन्माला आलेलाच प्राप्त होतो का? म्हणजे उच्च नीच काही नेने भगवंत. बरं उंच जातीमध्ये आला म्हटलं तर भक्त प्रल्हाद कोणत्या उंच जातीत आला? विदुर हे तर दासीपुत्र आहे. म्हणून उंच जातीमधल्यालाच प्राप्त होतो असंही म्हणता येणार नाही. म्हणजे मग सशक्त त्याला परमात्मा प्राप्त होतो का? बरं भक्कम जरा बलदंड व्यक्ती, उग्रशंत पापाचा पितर आहे, त्यालाही परमात्मा प्राप्त झाला. उलट त्याला कंसाला संपवला आणि उग्रशनाला राजगाद बसवलं आणि युवराज म्हणून परमात्म्याने कार्य केलं. म्हणजे नाही मग परमात्मा धनवानाला प्राप्त होतो का? धनवानाला जर परमात्मा प्राप्त होत असेल तर सुदामदेव येणार आपल्याला परवा दिवशी, निकिंचन आहे, त्यांच्याकडे तर काहीच नाही, मग त्यांनाही परमात्मा प्राप्त झाला नाही. म्हणले पण सौंदर्य पूर्ण दिसायला एखादी व्यक्ती देखणी असेल त्याला परमात्मा प्राप्त होतो का? असं म्हणलं तर कुब्जाला कोणतं रूप आहे? कुब्जा तर कुबडी आहे, तिलाही परमात्मा प्राप्त झाला. याचाच अर्थ परमात्मा व्यवस्था पाहतो का अवस्था पाहतो? बोला. परमात्मा व्यवस्था पाहत नाही, अवस्था पाहतो. मी सुरुवातीला आल्या आल्या इथं विचारलं, ते कथेला अंगावर लज्जा रक्षण करता वस्त्र असावं, ते असंच असलं पाहिजे असं काही नाही. पण पोशाख चालत आला. मी म्हटलं काही वाईट वाटायला नको म्हणून 2 वेळेला मल्हारी बाबाला विचारलं, म्हटलं हे अशा याच्यावर चालेल का? ते म्हटले अहो आम्ही व्यवस्था पाहणारे आहोत, अवस्था नाही. आपलं क्षमा करा, अवस्था पाहणारे आहोत, व्यवस्था नाही. परमात्मा हा व्यवस्थेचा भुकेला आहे, अवस्थेचा नाही. परमात्मा पात्र पाहतो का पात्रता पाहतो? जीव व्यवस्था पाहतो, परमात्मा अवस्था पाहतो. जीव पात्र पाहतो, परमात्मा पात्रता पाहतो. जीव सुविधा पाहतो, परमात्मा आंतरिक समाधान पाहतो. आणि मग जो परमात्मा व्यवस्था न पाहता अवस्था पाहणार आहे, सुविधा न पाहता समाधान पाहणार आहे आणि काय राहिलं, पात्र न पाहता पात्रता पाहणार आहे, त्या परमात्म्याची तू प्राप्ती करून घे. म्हणजे मग त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता काय करू? म्हटले त्याचं भजन कर. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. कोणतं भजन करू? आता तेवढं भजन आपण सगळे करून कथेला आजच्या पूर्ण विराम देऊ. हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी बोला, सर्वांनी टाळी. जय हो, जय हो. सर्वांनी पाय मोकळे करा, पाऊल धरा. ऐका, सगळे थकलेले आहे,
एका जागेवर बसू ना. ज्यांना पायाला जर त्रास होत असेल तर उठून थोडं पाऊल नाचू शकता. फक्त बिबस्त नाचायचं आणि सात्विक नाचायचं. जय हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आदेश मारो. जय हो माता भगिनी जय हो. सर्वांनी टाळी वाजून बोला भजन करा. हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो जय हो. वा वा वा. उठा लाजू नका. लाल भोय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. जनी नाचे गाये तुका नाचे गाये गाणी यात विरोध जाए. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. जय हो. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. जान ध्यान की कतरी बात करूं. जान ध्यान की कतरी बात करूं. हरि 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 हर हरि हर हरि हरि संग में लागूंगी लागूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. टाळी जय हो. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. जय हो. हरि बोल गावत नाचूंगी नाचूंगी. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा विठ्ठल हो विठ्ठल माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जय राधे श्याम। कृष्णं नारायणं वन्दे ओ कृष्णं वन्दे कृतासुतं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं। अवघ्या 5 मिनिटं फक्त आपले घेतो आणि आजच्या कथेला पूर्णविराम। आतापर्यंत कथा पाहत असताना भागवत महापुराणातील 12 स्कंदाचा विचारापैकी साधारणतः 2 स्कंदाचा विचार आपला आतापर्यंत झाला असं गृहीत धरू, तोही नाही 2 स्कंदाचा विचार झाला असं आपण गृहीत धरू साधारण, आणि आणखी 10 स्कंद बाकी आहे, दिवस आपल्याकडे 2 आहे, तर मधली राहिलेली 8 स्कंद मी आपल्याला 2 मिनिटात सांगतो, तेवढा बुद्धिमान आहे मी। 2 स्कंद 8 मिनिटात सांगून उद्याच्या कथेमध्ये 9वं स्कंद म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा मथुरेतील गोकुळातील जन्म, गोकुळातील दिव्य असणाऱ्या लीला, गोवर्धन लीला, क्षीरहरण लीला, सगळ्या काही उद्या आपण पाहणार आहोत। आणि परवा दिवशी गोपाल कृष्णाचा विवाह, द्वारकेतील परमात्म्याची लीला, सुदाम भेट आणि भगवान परमात्माचे निजधाम गमन इथपर्यंत कथाभाग आपण पाहणार आहोत। तुम्ही म्हणाल 2 स्कंद, आता 4था दिवस चालू आहे, 2 स्कंद झाले, 2 मिनिटात तुम्ही 8 स्कंद कसे सांगू शकता? तर मी हनुमंतरायाचा आदर्श माझ्या समोर आहे। श्रीमद भागवत महापुराण आपण पहिल्याही दिवशी, दुसऱ्याही दिवशी पुराणाच्या 3 व्याख्या पाहिल्या, बरोबर? आणि पुराणाचे किती प्रकार पाहिले? 18, आणि 18 पुराणात प्रकार किती पाडली होती? 3। छान, तेवढे तुम्ही सांगितलं म्हणजे 2 मिनिटात तुम्हाला आता 8 स्कंद कळणार, आणि तेवढे नाही सांगितले तर काय कळालं नाही हे कळणार नाही, आणि तुम्हाला काय सांगावं मलाही कळणार नाही। तर 3 प्रकार पाहिले होते, एक पुराण, उपपुराण आणि महापुराण। मग उपपुराण कोणतं भागवत म्हटलं होतं आपण? देवी भागवत, बरोबर? आणि पुराणाच्या 10 लक्षणापैकी 5 लक्षणे युक्त असतं, त्याला म्हटलं होतं पुराण, आणि 10 लक्षणांनी युक्त असेल तर ते महापुराण। हे श्रीमद भागवत कोणतं पुराण? मग महापुराण आहे। महापुराण असल्यामुळे याच्यामध्ये पुराणाचे किती लक्षण पूर्ण आहेत? 10 लक्षण आहे। मग स्कंद किती? 12, लक्षण किती? 10। आता 10 लक्षण कळाले म्हणजे 10 स्कंद कळाले, 10 लक्षण कळाले म्हणजे किती कळाले? 10 स्कंद कळाले, आणि 2 स्कंद आतापर्यंत आपण पाहिले ते या 10 लक्षणात येत नाही। मग पहिला स्कंद हा अधिकारी स्कंद आहे,
कारण आधी कार्यालाच फल प्राप्त होतं, अनादी कार्याची फजिती होते, फल प्राप्त होत नाही. आधी कार्याची फजिती होत नाही, त्याला फल प्राप्त होतं. म्हणून अधिकारी स्कंद म्हणजे कोणता स्कंद? पहिला स्कंद. त्याच्यामध्ये आपण भागवत महात्म्य पाहिलं. दुसरा स्कंद हा साधन स्कंद आहे, ज्याच्यामध्ये आता म्हटलं आपण जित श्वास, जित संग. भगवान शुकाचार्यांनी राजे परीक्षितीने शुकाचार्याला किती प्रश्न पाहिले आपण? 6 प्रश्न. अधिकारी स्कंद आहे दुसरा, साधन स्कंद आहे दुसरा स्कंद. आणि आता लक्षण मोजा. स्टेजवरची मंडळी 5 जण आहेत इथे माझ्या बाजूला. ती 5 लक्षणं ध्यानात ठेवतील. खालचे तुम्ही 5 लक्षण ध्यानात ठेवायची. आणि मग ती लक्षणं कोणत्या स्कंदात आली ते सांगण्याचं माझं काम. मोजा. माऊलीपासून सुरुवात. सर्ग. एक सर्ग शब्द ध्यानात ठेवायला काय अडचण आहे? सर्ग, विसर्ग, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उद्धमावली, ऊती, यांच्याकडे 5 झाले. कल्लाले मल्हारे बाबाकडे मनवंतर, रावसाहेब बाबा आहेत ना, ईशानो कथा, आपले चोपदार, त्यांच्याकडे निरोध, त्यांचे शेजारी आपली भजनी, मुक्ती, आणि हे काकडा करणारे बाबा यांच्याकडे आश्रय. ठीक आहे. ज्यांनी त्यांनी ज्याला त्याला सांगितलेली 10 नावं पटकन बोला. माऊली. सर्ग शंकरराव, विसर्ग आकाश महाराज, स्थान सागर महाराज, पोषण उद्धव माऊली, ऊती मल्हारी महाराज, मनवंतर रावसाहेब बाबा, ईशानू कथा बरोबर, झोपदार. डबल आंबे घेऊ आम्ही पुन्हा मग. तुमच्याकडे आहे निरोध, मुक्ती, आश्रय. छान. आता बघा, त्यात पहिली 2 स्कंद, त्यातला पहिला स्कंद म्हटलं आपण अधिकारी स्कंद, जो आपण पहिले 2 दिवस पाहिला. दुसरा स्कंद आहे तो साधन स्कंद, तो काल आणि आज पाहिला. आता या प्रत्येक स्कंदाला तसे किमान 2-2 दिवस पाहिजे आपल्याकडे, पण तेवढे दिवस तुम्ही काही देत नाही. त्यामुळे आता आपला नाविलाज असल्यामुळे फक्त त्या स्कंदामध्ये आहे काय तेवढं बघून, पुन्हा कधी जगलो वाचलो कधी योग आला तर त्याचा विचार आपल्याकडे, नाही तर मग दुसरं गाव तिथे करू, आणि तो विचार झालेला रेकॉर्डिंग तुम्हाला आम्ही पाठवून देऊ, असं करू. तर त्यातलं पहिलं लक्षण आहे. आता तिसरा स्कंद चालू आहे आपला माऊली. सर्ग. आणि सर्ग शब्दाचा अर्थ उत्पत्ती. आता आपण पाहिले या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली सूत्ररूपाने. तर सर्ग स्कंदामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार आला. आणि तिसरा स्कंद झाला. चौथा स्कंद आहे विसर्ग. त्या चौथ्या स्कंदामध्ये विसर्ग शब्दाचा अर्थ विशेष सर्ग, म्हणजे विशेष रूपाने उत्पत्ती, म्हणजे 4 योनी आणि 84 लक्ष खाणी. हा सगळा विस्तार. पहिले कोटीचे नव्हते काही, मग धालगड निर्माण झाली, तिने एवढी ख्याती कशी केली, अंड चार श्वेत दूध बीज आहे ना, हे सगळे प्रकार असणे, मानसी सृष्टी, मैथुनी सृष्टी, हा सगळा विचार कशामध्ये आला? विसर्ग. म्हणजे कितवा स्कंद? चौथा स्कंद. आणि आकाश महाराजकडे स्थान. स्थान शब्दाचा अर्थ स्थिती. कारण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मरतो, पण लगेच मरतो का? काही काळ राहतो. काही काळ राहतो ना. ज्याचं प्रारब्ध जेवढा असेल तेवढा काळ तो राहतो, पण तो राहण्याचा काळ जो आहे त्याला स्थान म्हणतात, म्हणजे स्थिती. आणि मग तो उत्पत्ती ब्रह्मदेव, संवार शंकर, आणि मधला स्थिती करणारे भगवान विष्णू. मग त्या भगवान परमात्मा विष्णूने कृपा करून अनेक भक्ताचा केलेला जो रक्षणाचा विचार आहे तो सगळा त्याच्यात आलाय. मग आता कितीतरी भक्त आहे, तो सगळा विचार करायला आपल्याला आता तूर्त वेळ नाही. पण स्थिती या लक्षणात, स्थान म्हणजे स्थिती या लक्षणाचा विचार करणारा 5वा स्कंद. सागर महाराज. पोषण. पोषण शब्दाचा अर्थ भगवान परमात्मा. स्थिती शब्दाचा अर्थ असा आहे की भगवान परमात्मा त्या भक्तांचं पालन करतात. हा, आणि पोषणामध्ये आहे कृपापूर्वक विशेष रूपाने त्यांचं पालन करतात. म्हणजे सर्वच भगवान परमात्मा जे देव मानत नाही त्यांनाही पालवणारा देवच आहे. पण जसं सर्गन आणि विसर्ग म्हटलं आपण, जसं स्थिती म्हणजे त्यांना सांभाळणं, पण पोषण म्हणताना कृपापूर्वक विशेष रूपाने त्यांचा सांभाळ करणं.
जे की भगवान परमात्म्याने अनेक विध असणाऱ्या आजामेळा सारख्यांना सुद्धा कृपा करून भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या निजधामाला घेऊन गेला. एक प्रसिद्ध वचन आहे काय, आजामेळा पापरासी आणि तोही नेला वैकुंठासी, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे, नारायणा पुढी पाषाणाला पाना. आजामेळा उपाख्यान त्यामध्ये आहे. आणि सागर महाराजांकडे पोषण झालं ना, आपल्याकडे आहे ऊती. तर ऊती म्हणजे 7वा स्कंद, त्याच्यामध्ये ऊती शब्दाचा अर्थ आहे हेतू. म्हणजे जन्म मरण परंपरेला कारण काय आहेत त्याचा विचार त्याकरता दिलेले दाखले. मग कर्म आहे, वासना आहे, नंतर काय अज्ञान आहे, कारण नाही अज्ञानावाची मुळी आहे. तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित, सगळ्या दुःखाला कारण शरीर, शरीर दुःखाचे उतार. शरीराला कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, पाप पुण्य. पाप पुण्याला कारण धर्माधर्म, धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान, आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग अज्ञान दुसरं कारण आहे कर्म. आगा कर्मी जाई पुरावे, केले कर्म झाले त्याची भोग आले, जैशी करणी वैशी भर. आणि वासना जन्म घेणे लागे वासनेची संगी. या सगळ्याला ऊती असं म्हणतात. जन्माची जेवढी कारण आहे त्याला ऊती म्हणतात. 7व्या स्कंदामध्ये तो विचार आहे. त्याच्याकरता अनेक भक्ताची चरित्र त्याही मुद्द्याकरता आलेली आहे. नंतर मल्हारी महाराज मन्वंतर, त्या मन्वंतरामध्ये भगवंताची जी भक्त आहेत त्यांनी मन्वंतरा हे कालाचं प्रतीक आहे. आणि तोपर्यंत भगवान परमात्म्याची केलेली साधना, भक्ती, पूजा, ते गजेंद्र आख्यान वगैरे त्यामध्ये आलेलं आहे. गजेंद्राचं नकराचं युद्ध किती दिवस चाललं, हा सगळा प्रकार. आणि मन्वंतर झाल्याच्या नंतर पुढे आहे ईशानू कथा. ते कोणाकडे होतं? आपल्याकडे. नाही असं द्या ना, ते काय काय काही गोळ घालू द्या, तुम्ही गोळ घालू नका म्हणजे झालं. ईशानू कथा, कारण हे आपल्याला तर संपवायचे ना. आता झालं एक मिनिटा करता होईल थोडा त्रास, पण गुण हमखास, असं आमचे गुरुजी म्हणतात. आणि त्रास तर होण्याचं कामच नाही, कारण भगवंताची कथा आहे. तर ईशानू कथा, ईशानू कथा म्हणत असताना त्यामध्ये भगवान परमात्म्याच्या 2 वंशाचा विशेषत्वाने विचार आला. 2 वंशाचा म्हणजे एक सूर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश. सूर्यवंशात रामकथा आणि चंद्रवंशामध्ये गोपालकृष्णाची कथा. तर रामकथा आता आपण लगेच करून घेऊ 2 मिनिटात. 2 मिनिटात कशाला, 1 मिनिटात, 1 मिनिट नाही 30 सेकंदात. आदो राम तपवनादि गमनम हात्वा मृग कांचन वैदे हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम इत्यादी रामायणम. झाली रामकथा. एक बाई दुसऱ्या बाईच्या घरी गेली. गंगूबाई म्हणले, काय ग रंगूबाई? म्हणले, जरा ताक पाहिजे होतं. ताक? हो. ती म्हणली, तुला ताक देते, पण तू हल्ली काय करते? ती म्हणली, बाई मी कथा ऐकायला जाते. म्हणले, कुठे? शेजारच्या गावाला. कोणती कथा चालू? रामकथा. रोज 6 तास, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास. बरं. आणि मग आजचा म्हणले 7वा दिवस, उद्या काल आहे. नुकतीच कथा ऐकून आली, तुझ्याकडे ताक मागायला. कढी करायची घरी. मग तिने एक फुलपात्र भरून ताक दिलं. ती म्हणली, मग तू 7 दिवस झाली 6 तास कथा ऐकते, मला थोडी सांग ना. मग तिने हा श्लोक सांगितला. ती म्हणली, झाली कथा? म्हणली, हो. ती म्हणली, इतक्या लवकर 7 दिवस तू 6 तास ऐकते, इतक्या लवकर कशी झाली? ती म्हणली, ताकापुरतं राम आहे. तो ताक किती दिलं? फुलपात्र धरून. मग कथाच तेवढी. तसं ताकापुरतं रामायण म्हणजे सूर्यवंशाचा विचार आपला झाला असं गृहीत धरू. आणि चंद्रवंशाचा विचार ईशानू कथेमध्येच आहे, म्हणजे 9व्या स्कंदामध्ये. आणि निरोध आणि मुक्ती आणि आश्रय हे अनुक्रमे 10, 11 आणि 12 हे शेवटचे जे 3 स्कंद आहेत. आणि 9व्या स्कंदामध्ये ईशानू कथा. या 4 स्कंदाचा विचार पुढील 2 दिवसामध्ये आपण करू आणि कथेला पूर्ण विराम देऊ. आजच्या कथेला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देतोय. यदत्र संस्तोम किंचित तद्गुरोर मे नाही, यदत्र असंस्तोम किंचित तद्मे गुरोर नाही. गेली 3 दिवस आणि आजचा 4था दिवस भगवान माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्मनाथ बाबा, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनवास सद्गुरु जोग महाराज आणि माझे सद्गुरु साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, गुरुतुल्य असणारे आपण सर्व श्रोतृवृंद, माता भगिनी आणि पुरुष वर्ग,
सर्वांच्या एकत्रीकरणाने आपण हा कथेचा आनंद भोगलेला आहे. प्रवचन म्हटले की वक्ता एकटा बोलू शकतो, पण आपण रोजच बोलत आलो. कथा म्हटले की सात्संगत अत्यंत महत्वाची असते. गोड मृदंगाची साथ करणारे आपणा सर्वांना सुपरिचित आळंदी निवासी माझे परमस्नेही परममित्र आपले माऊली महाराज क्षीरसागर, त्याचप्रमाणे गोड तबल्यावरती ज्यांचे बोट पडतायत ते हरिभक्त पारायण आपले सागरदादा, आणि गोड गायनाची साथ करणारे माझे मित्र हरिभक्त पारायण आमचे आकाशजी महाराज सोनवणे, त्याचप्रमाणे शंकर महाराज, आणि गोड सिंतची साथ करणारे हरिभक्त पारायण आपले उद्धव बापू, आणि आमच्या सगळ्या मंडळीला आशीर्वाद देणारे आपण, आणि आमचे सर पण या ठिकाणी आज आलेत. आपणाला अंतकरणापासून धन्यवाद. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपण आलात, आपणाला सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद. त्यांच्याच बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आले. सरांचं गाव जरी इकडे असलं तरी आम्ही जरा जवळचे आहेत, कारण माझ्या जन्मभूमीत त्यांनी बरेच दिवस शिक्षक आहेत सर. मला वाटतं हा आहे ना, हेडमास्टर आहेत सर. जालन्याला त्यांनी आमच्या पाचोडला सेवा केली, आणि तेही आज आवर्जून उपस्थित आहे. आणि मल्हारी बाबा असतील, रावसाहेब बाबा असतील, चोपदार माऊली असतील, आपले गानकोकिळा, आपले काकडा गाणारे आमची माऊली त्यांच्याकडे निवासस्थान आहे. ही सगळीच असणारी अत्यंत गोड मंडळ आहे. मी आज प्रयोग करून बघितला एक सहज, म्हटलं आज बघू शेवटपर्यंत कोण बसतं कोण उठतं, म्हणून आपण मधली काही सुट्टीच घेतली नाही. पण ही मंडळी ते म्हटले तुम्ही 10 तास करा, आम्ही हालत नाही. तुम्हीच कंटाळा. की गोड आपण श्रोते माय बाप आहात. माझ्या माता भगिनी त्यापेक्षाही गोड. आणि ही सगळी असणारी भोवतालची ज्येष्ठ मंडळी, वारकरी वृंद, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने, कारण तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 3 दिवसाप्रमाणे आजचा 4था दिवस आपला आनंदात पार पडला. मी येताना मल्हारी बाबाला म्हटलं मला घबराट व्हायला लागली, एकदम तरतरून घाम आला. प्रत्येक कासावी सुमन असं झालं. मला वाटलं आज काही कथा होत नाही आपली. पण इथे आल्याच्या नंतर मी मनात म्हटलं आपण रोज गाऊन गाऊन म्हणतो नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने, आज अनुभवच घेऊन पाहू. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, इथं आल्याच्या नंतर म्हणलं आपण आज नामचिंतन थोडंसं मनापासून करू आणि देवाची प्रार्थना करू, बघू काय होतं ते. तर ते आलेलं ते कधी निघून गेलं हे मलाही कळालं नाही, आणि आपला आनंदात हा आजची कथा पार पडली. यालाच म्हणतात की आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करणारी कथा. ही रोज आता आपण बोलतोच, पण आज प्रॅक्टिकली थोडासा अनुभवही परमात्म्याने दिला. अशीच कृपा परमात्म्याची आपल्यावर सर्वावर राहो, आणि उर्वरित 2 दिवस सुद्धा आपल्याला आनंद घेऊ परमात्म्याने द्यावा, आणि आपल्याही सेवा परमात्म्याने रुजू करून घ्यावी, अशी परमात्म्याची प्रार्थना करू, आणि आजच्या चिंतनाला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. बाबा.